जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणतं राज्य हे रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच मध्य प्रदेश राज्य आता रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. मध्य प्रदेशमध्ये 2026-27 या आर्थिक वर्षापासून ही पद्धत सुरू होणार आहे. मध्य प्रदेश हे राज्य 2026-27 बरोबरच 2027-28 व 2028-29 या वर्षासाठीचे अंदाजित बजेटसुद्धा 2026-27 मध्येच मांडणार आहे. या रोलिंग बजेटचा फायदा काय? तर पारदर्शकता, दीर्घकालीन नियोजन व लोकसहभागाला यामुळे चालना मिळते. आता हा प्रश्न पहा. सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत भारतातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मध्य प्रदेश हेच राज्य आहे. आता PPP अंतर्गत भारतातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना मध्य प्रदेश या राज्यात करण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठे? तर मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल धार आणि बैतूल या जिल्ह्यामध्ये या PPP मॉडेल अंतर्गत भारताच्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात येत आहे. या महाविद्यालयाची पायाभरणी कोणी केली? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते या महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात आली. मित्रांनो, या आधी ज्या प्रथम घटना घडल्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन छत्तीसगडमध्ये करण्यात आलं. भारतातील पहिली स्वदेशी क्वांटम सुरक्षा चिप IIT मद्रासने विकसित केली. भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव वायुपुत्र असं आहे. भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन गुवाहाटी येथे करण्यात आलं. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप IIT बॉम्बेने तयार केला. भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य हे केरळ आहे. तर भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित 32 बिट प्रोसेसर चिपचं नाव विक्रम असं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे आपल्या दिल्लीमध्ये होत आहे. बरं, ही परिषद कधी पार पडेल? तर 27 आणि 28 डिसेंबर रोजी ही परिषद पार पडेल व या परिषदेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतील? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. व यंदाच्या या परिषदेची थीम नोट करून घ्या. ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत अशी यावेळेसच्या या परिषदेची थीम आहे. आणि अशी परिषद पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2022 मध्ये धर्मशाळा येथे अशी पहिली परिषद पार पडली होती. त्यानंतर जानेवारी 2023, डिसेंबर 2023 व डिसेंबर 2024 मध्ये या मुख्य सचिवांच्या परिषदा नवी दिल्लीत पार पडलेल्या आहेत व 5वी परिषद सुद्धा आता दिल्ली येथेच पार पडत आहे. ही पहिली परिषद लक्षात ठेवा. ही पहिली परिषद धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश हा किंबर्ले प्रोसेस संस्थेचा उपाध्यक्ष बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपला भारत आता या किंबर्ले प्रोसेस संस्थेचा उपाध्यक्ष बनला आहे. ही संस्था कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याचं कार्य करते व या संस्थेचं उपाध्यक्षीय पद 25 डिसेंबरपासून भारताने स्वीकारलं आहे. मित्रांनो, या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर 2003 मध्ये या संस्थेची स्थापना हिऱ्याची तस्करी रोखण्यासाठी करण्यात आली. सध्या भारत उपाध्यक्ष बनला आहे, पण जानेवारीपासून भारत या संस्थेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. हा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. जानेवारीपासून भारत या संस्थेचं अध्यक्षपद भूषवेल. पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या ग्लोबल चेस लीग सीझन 3चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या ग्लोबल चेस लीग सीझन 3चं विजेतेपद हे अल्पाईन SG पायपर्स या संघानं पटकावलं आहे. यांनी अंतिम सामन्यात गतविजेत्या त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सचा पराभव करून या ग्लोबल चेस लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 3री आवृत्ती होती व या स्पर्धेचं आयोजन 14 ते 23 डिसेंबर दरम्यान मुंबईत करण्यात आलं होतं. याचे आयोजक कोण? तर टेक महिंद्रा लिमिटेड आणि फिडे यांच्याद्वारे संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील विजेता अल्पाईन SG पायपर्स, उपविजेता त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स, तर यातील 3रं स्थान PBG अलास्कन नाईट्स
या संघानं पटकावला आहे. आता हा प्रश्न पहा, कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने अटल कॅन्टीन योजना सुरू केली? अत्यंत महत्त्वाची योजना आहे, प्रत्येक एक्झाममध्ये विचारण्यात येईल, तर नोट करून घ्या. अटल कॅन्टीन योजना ही दिल्ली सरकारद्वारे सुरू करण्यात आली. दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील 45 ठिकाणी असे अटल कॅन्टीन स्थापन करण्यात आले आहेत. संपूर्ण दिल्लीत 100 अटल कॅन्टीन स्थापन करण्यात येणार आहेत. सध्या 45 ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली असून या कॅन्टीन अंतर्गत गरीब आणि गरजूंना फक्त 5 रुपयात पौष्टिक जेवणाची थाळी मिळणार आहे. या 5 रुपयाच्या थाळीमध्ये 600 ग्रॅम अन्न असेल व प्रत्येक कॅन्टीनमध्ये दररोज अंदाजे 500 लोकांना जेवण दिलं जाईल. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. पुढील प्रश्न पहा, 19व्या मोहम्मद रफी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या 19व्या मोहम्मद रफी पुरस्काराने उत्तरा केळकर यांना सन्मानित करण्यात आला आहे व या पुरस्कारांतर्गत विजेत्याला 51,000 रुपये देण्यात येतात. उत्तरा केळकर यांच्याबरोबरच मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संगीतकार ओ.पी. नय्यर यांना देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला व या मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कारांतर्गत विजेत्याला 1,00,000 रुपये देण्यात येतात. हे पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे दिले जातात? तर स्पंदन आर्ट या संस्थेद्वारे दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. मित्रांनो, अलीकडेच उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन द मोदी एरा हे पुस्तक प्रकाशित झालं. तर या पुस्तकाचे लेखक कोण हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिकंदर कुमार हे या पुस्तकाचे लेखक आहेत. सिकंदर कुमार हे सध्या खासदार देखील आहेत व त्यांनीच हे पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाल्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. लक्षात ठेवा, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन द मोदी एरा या पुस्तकाचे लेखक सिकंदर कुमार आहेत. याआधी आपण पाहिलं होतं की उर्जित पटेल यांचं द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक प्रकाशित झालं. मोहर बसू यांचं सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड, बर्जिस देसाई मोदीज मिशन, एस.वाय. कुरेशी डेमोक्रेसीज हार्टलँड, अमिश त्रिपाठी द चोला टायगर्स, अरुंधती राय मदर मेरी कम्स टू मी, शिखर धवन द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, पॅट कॅमिन्स टेस्टेड, बंडारू दत्तात्रय जनता की कहानी मेरी आत्मकथा, जॉर्जिया मेलोनी आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल, विजय दल्डा द चर्न, तर दलाई लामा यांचं व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चर्चेत आहे. तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. तर ही जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ही 25 डिसेंबर 2000 साली सुरू करण्यात आली होती व यंदा या योजनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. लक्षात ठेवा, कधी सुरू करण्यात आली तर 25 डिसेंबर 2000 साली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस हा 27 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या काळात संयुक्तरित्या या दिवसाची सुरुवात केली होती व तेव्हापासून 27 डिसेंबरला महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्याने आपल्या रोजगार हमी योजनेचं नाव कर्मश्री बदलून महात्माश्री असं केलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पश्चिम बंगाल. या राज्याने आता आपल्या रोजगार हमी योजनेचं नाव बदलून महात्माश्री असं केलं आहे. या असंच या योजनेअंतर्गत पहिले 75 दिवसाची रोजगार हमी देण्यात येत होती, ती देखील वाढवून आता 100 दिवसाची करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले राष्ट्रीय प्रेरणास्थळ कोणत्या राज्यात आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.